लाली काय होतं डॉक्टरला बोलू? काय यास ते कळवलं का? हा कळवलं. आय ते तुझ्यावर ज्यानं हल्ला केला त्याला तू ओळखतेस? म्हणजे चेहरा बघितलाय का त्याचा? ओळखीचा आहे का कोणी? नाही ग. नमस्कार जामकर साहेब. तुम्हाला कोणी बोलवलं? मी. तुम्ही का नाही बोलू? मी कसं बोलवणार आहो? म्हणजे हे सगळं जे काय झालं का नाही तो मला काय सुधारलंच नाही. त्यात माझी गाडी पंक्चर झाली. गाडीसाठी मी इकडं तिकडं बाजारात गेलो. गाड्या कशी आहे तब्येत तुमची आई? हा आता ठीक आहे. हे मला माफ करा. मला माहिती तुमची तब्येत खराब आहे पण तपास कमी आहे. मला तुमचा जबाब घ्यावा लागेल. सुधाकर. हां सर. तुमच्यावर हल्ला कसा झाला? तुमचं कोणावर काही संशय? मी फोनवर लालीशी बोलत होते तर दरवाजा वाजला. मी दार उघडलं. तुम्ही सांगू शकता तो कसा दिसत होता? काय कपडे घातलेले त्यांनी? हा, कुणावर संशय? या गोपाळ नावाच्या ठेव्याला अटक करा. अहो जामकर साहेब काय बोलताय? मी कशाला असं काय करीन? तर माझ्याकडे का बघत नाही? याच्याकडे का बघत नाहीत? तुझ्याकडे का बघतात? त्याला अटक करा. अहो मला काय माहिती, त्या सासूबाई आहेत माझ्या, आईसारख्यात माझ्या. मी असं कशाला करेन सांगा बरं? काय नाही हो साहेब, जावाई बापू असं कशाला काय करते? त्या माणसाला दाढी होती, त्यांनी गॉगल घातलेला आणि त्यांनी त्याचा चेहरा लपवलेला. यांनी काय घरात चोरी केली का दागिने वगैरे? यांनी म्हणजे त्या चोराने? नाही 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 साहेब, मी जेव्हा तिकडे पोहोचले ना तेव्हा सगळं व्यवस्थित होतं. काय पसरलेलं विस्कटलेलं असं काय नव्हतं. म्हणजे चोरीला काय गेलं नाहीये. इकडे या आणि तुमच्याशी बोलायचं जरा मला. हा तुमचा नवरा आहे. या तुमचा नवराच नाही, याच्यावर लक्ष ठेवा. याच्या हालचाली सगळ्या संशयास्पद आहे. दगा फटका होऊ शकतो.